सर्वरी भाग 27। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सरू आणि अमन आपल्या मुंबईतील त्यांच्या बंगल्यात पोहोचतात। आतमध्ये बंगल्यात ते जायचे आधी अमनची आई सरूला ओवाळते आणि मग घरात घेते। सरू, खूप छान वाटलं आम्हाला तुमचं यश पाहून, तुमचा डान्स पण चांगला होता, अमनची आई आनंदात म्हणाली। आईला पाहून सरू थोडीशी भावूक होते आणि त्यांना मिठी मारते। तिच्या अशा अचानक वागण्याने त्या गोंधळून अमनकडे पाहतात। अमन डोळ्यांनीच त्यांना शांत राहायला सांगतो। तशा त्या भानावर येऊन सरूच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतात। तुम्हाला माहीत नाही आई, पण तुमच्या तोंडून कौतुक ऐकून एक वेगळीच फिलिंग वाटली, कारण माझ्या घरात कधीच माझं असं कौतुक झाले नव्हते। लहानपणापासूनच मी मुलगी आहे ना, म्हणून माझा तिरस्कार करण्यात आला आणि आज त्या तिरस्काराने तुमच्या घरात आले। पण खरं सांगू आई, पहिल्या दिवशी मी जेव्हा आले ना घरात, तेव्हा मला काहीच समजत नव्हतं। त्यावेळी अमननी मला सांभाळून घेतलं। त्यांनी जर माझ्या कलेबद्दल लोकांना सांगितलं नसतं ना, तर आज मी पुन्हा एकदा मागे पडले असते। लग्न जेव्हा झालं ना, त्या होमातच मी माझ्या स्वप्नांना जाळून टाकले होते। पण अमननी मला पुन्हा त्या दिशेला नेले। त्यांनी जे काही केले ना माझ्यासाठी, त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही। वेळोवेळी मी जेव्हा घाबरून जात असायचे, तेव्हा तेच माझं मनोबल वाढवून मला वर आणत असायचे। आज सगळं माझं जे माझ्याकडे आहे ना, त्याचे हक्कदार देखील तेच आहेत। आई, तुम्ही ना खूप चांगल्या मुलाला जन्म दिला आहे। असा मुलगा मी माझ्या आयुष्यात पाहिला नव्हता। मला माझ्या घरातल्या लोकांच्या वागण्यामुळे मुलांचा राग येत असायचा, पण अमनने तो माझा गैरसमज दूर केला आहे। सर्वच मुलं एकसारखे नसतात, काही यांच्यासारखे पण असतात। थँक्यू आई, अशा माझ्या जीवनसाथीला जन्म देण्यासाठी। सरू बाजूला होऊन मनात असलेलं सगळं काही आज अमनबद्दलचे त्याच्या आईकडे बोलत होते। अमन तर तिचे सगळे बोलणे ऐकून तिला पाहायला लागतो, कारण आज पहिल्यांदा ती त्याच्या संबंधी एवढं भरभरून बोलत होती, ते सुद्धा त्याच्याच आईकडे। सरू, माझा मुलगा हिरा असला तरीही त्याने तुझ्यासारखा हिरा शोधून आणला माझ्यासाठी, याबद्दल मी त्याला थँक्यू म्हणेल, अमनची आई तिचं ऐकून हसून म्हणाली। अमनबद्दलचे सरूच्या मनात असलेले विचार ऐकून त्या समाधानी तर झाल्या होत्या, वर त्यांनी सरूचं देखील कौतुक केलं होतं। अमन जरीही चांगला असला तरीही सध्या सरू देखील तेवढीच त्यांची भागीदार होती। तिचे वागणे, संस्कार, स्वभाव पाहून अमनची आई तिच्यावर खुश होती। संसार त्या दोघांचा होता, त्यामुळे त्या दोघांना सारखंच पाहत असायचे। सरू आणि अमनचं प्रेम, त्यांचे विचार त्यांना माहीत असल्याने त्या तिचं कौतुक करतात। आजपासून मी तुझी आई आहे, स्वतःला एकटं कधीच समजायचं नाही, कळलं का? अमनची आई हसूनच म्हणाली। हो, तुम्ही दोघे आहात माझ्यासोबत, मग मी स्वतःला कधीच एकटं समजणार नाही, सरू त्यांना हसून प्रत्युत्तर देत म्हणाली। बरं, आता नातीचे तोंड कधी दाखवणार आहात दोघे? अजून वेळ घेणार आहात? अमनची आई मस्करी करत विचारते। त्यांच्या बोलण्याने सरू लाजते। आई, मी फ्रेश व्हायला निघते हा, सरू लाजतच म्हणते आणि आईचं बोलणं ऐकायच्या आधीच तिथून पळत जाऊन आपली रूम गाठते। अमनची आई तिला हसून पाहते आणि आपल्या कामाला निघून जाते। अमन ते बोलणं ऐकून आपल्या केसांवर एक हात फिरवतो। तो तसाच पायऱ्या चढून आपल्या रूममध्ये जातो। रूममध्ये येऊन तो कबर्डमध्ये आपलं सामान लाजत लावणाऱ्या सरूला पाहतो। हळूच मागूनच तिला मिठीत घेतो। तशी सरू शांत खाली मान घालून स्थिर उभी राहते। सरू, आपल्याला बाळ वगैरे नको हा, अमन तिच्या केसांच्या बटा मागे सारत म्हणाला। पण त्याचं ते बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे लाजणे गायब होते। ती पटकन त्याचा हात बाजूला काढून मागे फिरते। अमन, काहीही काय बोलत आहात तुम्ही? सरू काहीशी स्वतःला सावरत विचारते, पण तिच्या डोळ्यातून पाणी येतेच शेवटी बाहेर। अरे बाबा, तुला त्रास होणार नाही ना, 9 महिने म्हणून नको म्हणालो मी, एवढं काय त्यात रडण्यासारखं असतं? अमन तिच्याजवळ येत तिचे अश्रू पुसत म्हणाला। अमन, तुम्ही मला घाबरवत असतात नुसते, काही पण काय बोलतात हो तुम्ही? माझं मातृत्व हिरावून घेण्याचं पुन्हा बोलायचं नाही हा। मी माझ्या आई बनण्याची भरपूर स्वप्न पाहिली आहे। मला आता माझी फॅमिली पूर्ण करायची आहे, त्यासाठी छोटंसं बाळ हवे आहे। एक सांगू का अमन, आईपणामुळे त्रास होत काही नाही, कारण जरीही थोडासा त्रास झाला ना,
तरीही आपलं बाळ आपल्या पोटात आहे या विचाराने मन समाधानी होतं. आता तुम्ही बघा, आपल्या असं कधी कोणी लाथ मारली तर आपण रागावतो, पण जेव्हा आपलं बाळ पोटात असताना हालचाल करून असलं काही करत असलं ना की आपण आनंदी होतो. हे सगळं सुख, अनेक फिलिंग्स वेगळी असते अमन. तुम्ही ना उगाच काहीही बोलत जाऊ नका, मला माझं बाळ हवे आहे, सरू त्याला समजावत म्हणाली. अमनचं आणि तिच्या बाळाचे तिने स्वप्न पाहिले असल्याने ती त्याला तसं म्हणाली. त्या दोघांमध्ये प्रॉब्लेम काहीच नव्हता, तरीही अमन तिला त्रास होऊ नये या विचाराने बोलत होता. हेच सध्या तिला पटत नव्हते. कोणत्याही आईला तिच्या मुलांचा त्रास होत नाही हे तिच्या बोलण्यातून त्याला समजत होते. जे बाळ अजून नव्हते त्या बाळाबद्दल ती त्याला एवढं बोलत होती. अमन मात्र आता तिचे बोलणे ऐकून हसतो. ती त्याला असं हसताना पाहून डोळे बारीक करून त्याला पाहायला लागते. वेळ लागले आहे का तुम्हाला, सरू विचारते. वेळ नाही लागले, मला तुझं बोलणे ऐकून हसू आले. सरू किती ते बोलली, तू मला बाळासाठी खूपच घाई लागली ना तुला. चल आता मी फ्री आहे, अमन मिस्किलपणे हसतच म्हणाला. सरू त्याचं असं बोलणं ऐकून कपाळावर हात मारून घेते. अमन पटकन तिला स्वतःच्या दोन्ही हातात उचलून घेतो आणि अलगदपणे तिला बेडवर ठेवतो. तशी ती लाजून नकारार्थी मान हलवते, पण आज मनातून तिला ते सगळं काही अमनकडून हवे होते हे तिच्या चेहऱ्यावरून त्याला कळून चुकते. त्यामुळे तो हसूनच तिच्याजवळ जाऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला आपलंसं करतो. काही वेळात त्या दोघांच्या कपड्यांचे अडसर दूर होते आणि दोघे त्यांच्या प्रेमाच्या जगात हरवून जातात. अमन तिच्या सर्वांगावर स्वतःचा हक्क गाजवत असतो. ती देखील त्याला प्रतिसाद देते. तिचा प्रतिसाद पाहून तो खुश होऊन तिला आणखीन प्रेम करायला लागतो. सरू, अमन, जेवायला वाढले आहे तुम्हाला, येता ना तुम्ही दोघे जेवायला, अमनची आई ओरडून दरवाज्यावर येत म्हणाली. त्यांचा असा आवाज ऐकून सरू पटकन घाबरून अमनच्या ओठांना चावते. सरू, अमन कळवळून ओरडतो. तशी ती पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवते. आलो आई, सरू ओरडून म्हणाली. तशी अमनची आई तिचा आवाज ऐकून मान हलवून तिथून निघून जातात. सरू पटकन अमनच्या तोंडावरचा हात बाजूला काढते. सॉरी, आई आल्या ना म्हणून घाबरून झालं, नेक्स्ट टाईम असं काहीच करणार नाही. सरू असं बोलून अमनच्या ओठांवर ओठ टेकवून थोडासा किस करून त्याच्यापासून दूर होते. ती बाजूचाच अमनचा शर्ट अंगावर चढवून बाथरूमला निघून जाते. अमन तसाच शर्टलेस बेडवर पडून तिला पाहत राहतो. आज त्याला सरूने खूप काही दिलं होतं, त्यामुळे तो तिला काही बोलत नाही. ज्या सरूला पाहून त्याच्या मनात इच्छा जाग्या होत असायच्या त्या आज तिने त्याच्या पूर्ण केल्या होत्या, त्यामुळे तो शांत राहतो. ती बाहेर येताच तो तिला पाहून आतमध्ये बाथरूममध्ये निघून जातो. सरू देखील स्वतःला नीट करून हसूनच खाली निघून जाते. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.